विटा म्हैसाळ रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाले। खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। वारंवार लेखी तोंडी तक्रार देऊनही राष्ट्रीय महामार्ग अधिकारी खड्डे भरत नाहीत, तेव्हा महामार्ग विभागाच्या कारभाराचा आणि ठेकेदाराचा निषेध करण्यासाठी दलित महासंघाच्या मोहिते गटाने विटा तासगाव म्हैसाळ रस्त्यावरील खड्ड्यांची श्राद्धविधी घालून अनोखं आंदोलन केले। संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे, जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। विटा तासगाव म्हैसाळ हा 65 किलोमीटरचा लांबीचा रस्ता आहे, परंतु सदर रस्ता अरुंद असून रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ आहे। सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरले। या खड्ड्यातून वाट काढत सामान्य नागरिक प्रवास करत आहेत। याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे कोल्हापूर विभागाचे संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून पत्रव्यवहार करून फोनवरून खड्डे भरण्याबाबत वारंवार सांगून सुद्धा अधिकारी दखल घेत नाहीत। सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचे अधिकारी आणि ठेकेदार यांना काहीही देणं घेणं नाही। विटा म्हैसाळ रस्त्यावरील खड्डे न भरता गंधारीची भूमिका घेत ठेकेदारास जाणीवपूर्वक पाठीशी घातलं जातं। यापूर्वी अनेक वेळा रस्ता दुरुस्ती नावाखाली ठेकेदार आणि अधिकारी यांनी कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारलाय, त्याचीही चौकशी करावी। विटा तासगाव म्हैसाळ रस्त्याचे काम निकृष्ट करून खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलनावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे, जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी केली आहे।